कडी खातां आमी नुस्तें गरयतां आज आमी आपण उलयतां गोवा आनी गोंया आमचो साजरा आमी शीत कडी एकत्र खातां आलो आमी आहोत. नुस्तें जो गरयतां आपल्यासाठी आमी कोंकणी अभिमानाचा उलयतां आनी आणि गोंया अभिमानाचा आमचो विषय गांव आहे. हे कोंकणी आज आमची आपण गोंयची भास आपल्याला तीच करूया हिंदी राजभास विषयावर कोंकणी आमची गोंयची भास तीच राज्यात करूया राजभास स्वाभिमानी कोंकणी आगमन आमची करून गोंयची भास तीच सकाळपासून करूया राजभास वातावरणात कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया गोव्याच्या विविध राजभास भागातून लोक मडगाव शहरात जमत होते कारण डॉक्टर राम मनोहर लोहिया गोव्यात आलेले असून त्या दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता मडगाव शहरात येणार होते. त्यांना बघण्यासाठी लोकांची अफाट गर्दी जमली आनी होती. एकामेकाक मेळून आमी कोंकणी उलयतां देवळां वेतां आमी इगोर्जें वेतां आनी एकामेकाक मेळून आमी कोंकणी उलयतां कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास. गोवा मुक्ततेसाठी मी माझे पती महादेव काशीनाथांना सांगितले की गोवा मुक्ततेच्या लढाईत सहभागी होण्यासाठी तयार आहे. त्यामुळे पोलिसांची परवानगी घेत नाही हा माझा निर्णय आहे. या माझ्या निर्णयावर इतर आदिवासी खूप झाले. त्यांनी मला काँग्रेसचा अध्यक्ष बनवला. ओळखतात का तुम्ही? मी आहे सुधा तळेकर. आमी मुस्क वाजयतां आमी कांतारां म्हणटां आमी फुगडी गाजयतां पळय तेन्ना नाचता सगळो गांव हे कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास. आमी शेतान वावरतां आमी माडाक चलयतां कनीस काम करून म्हाजे फेणीचो मारतां हे शेतान वावरतां आमी माडाक चलयतां आख्खो दीस काम करून म्हाजे फेणीचो मारतां हे कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास कोंकणी आमची गोंयची भास तीच करूया राजभास.